बघा जी चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय आहे आणि जी चिठ्ठी उचलली जाईल त्याला दातिवरे संघासमोर खेळावं लागेल. SP बॉईज या संघाला पुढची चाल मिळाली गेलेली आहे आणि यातील विजेता संघ जो असणार आहे तो दातिवरे संघासोबत खेळेल. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आहे सचिन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे समीर. पहिलाच बॉल यावेळेला मात्र आपण पाहतायत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे एक धाव जरूर मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने श्री गणेश इथे होतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकात फलंदाज कशी कामगिरी करतील हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नाणेफेकीचा कौल NCC तिगरे या संघानं जिंकला. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारला गेलाय आणि फलंदाजी करता आमंत्रित केलं श्री गणेश नगावे या संघाला. पहिला बॉल आतापर्यंत झालेला आहे आणि पाहूया उर्वरित षटकांमध्ये उर्वरित चेंडूंमध्ये कशा प्रकारे खेळ होईल. मनाचे राजे चषक वेळी 2024 अतिशय सुंदर देखणं असं आयोजन आणि नियोजन शुभम पादे सर्वे सर्वा या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू टाकण्या अगोदर 1 ते 2 पावलं कदाचित स्टार्टअप घेतलं असतं तर निश्चितपणे फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचले असते, परंतु तसं झालं नाही. बघा जेव्हा तुम्ही ॲज अ फिल्डर म्हणून फिल्डिंग करत असता त्यावेळेला स्टार्ट घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि ते यावेळेला झालं नाही आणि एकेरी धाव 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 2. दोन धावा झाल्यात धाव फलकावर. षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा हाय बॅकलिफ्टचा वापर जरूर केलाय. चेंडूला दिशा दिली योग्य प्रकारे, पॉवर देखील जनरेट केली षटकाराच्या स्वरूपात. 6 धावा. अतिशय चांगला फटका, नयनरम्य फटका इथे पाहायला मिळाला षटकाराच्या माध्यमातून. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 8. चेंडू झालेले आहेत 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. पुन्हा एकदा बिग हिट केलेला जरूर आहे. चेंडू हवेत, पुन्हा एकदा गगन भेदी षटकार. 6 धावा. मी सलामीला का येतो तर अशी बेधडक बॅटिंग करण्यासाठी. काय अप्रतिम बॅटिंग करतोय सचिन, कडक पण बेधडक क्लास. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत 4. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले आहेत फलंदाज सचिनने विशालच्या विरोधात. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज विशाल तयार सचिन साठी. पुन्हा एकदा त्याच अंदाजात खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय असं जरूर चित्र निर्माण झालं होतं. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला आणि अगदी एक जीवदान मिळालंय फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 15 धावा. एक चांगली भागीदारी आपल्याला पहिल्या षटकामध्ये बनताना दिसते आहे. 15 रन आतापर्यंत या 2 फलंदाजांनी समीर आणि सचिनने जमवलेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलचा समन्वय योग्य प्रकारे पाहायला मिळाला नाही आणि त्याचंच रूपांतरण डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर
धाव संख्या जर आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर श्री गणेश नागावे या संघाची बिनबाद 15. बिनबाद 15 अशी स्थिती पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल एनसीसी तिगरे या संघानं प्रथम जिंकला. त्यानंतर क्षेत्र रक्षणाचा निर्णय स्वीकारला. कर्णधारांना जबाबदारी दिली पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची विशालच्या खांद्यावरती, परंतु त्या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या प्रकारे जमवल्या गेल्या. सचिन काय क्लास बॅटिंग करताना दिसला. 2 उत्तुंग षटकार आले. 14 वरती नाबाद सचिन आहे. समीर देखील त्याला चांगली साथ देतोय. 1 वरती तो देखील नाबाद आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज साहिल. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका. 24 मिनिटं आपल्याकडे आहेत. जास्त वेळ तुम्ही घ्याल तर पॅनलाइजला सामोरं तुम्हाला जावं लागेल. या सूचनेकडे आपण कटाक्षानं लक्ष द्या, कारण की वेळ आपल्याकडे का नाहीये, परंतु मॅचेस जास्त आहेत. कारण की संध्याकाळच्या सत्राला आता सुरुवात होईल आणि नाईलाज असतो मग आयोजकांना षटकंही कमी करावी लागतात आणि तेव्हा तुम्ही आयोजकांना दोष देऊ शकत नाहीत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल साहिल घेऊन आलाय. हलकीशी उसळी तिथे मात्र बाउन्सी बॉल इथे गोलंदाजाच्या माध्यमातून साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे मिळाली नाही. निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. धाव संख्या अजूनही स्थिरावली आहे 15 या आकड्यावर. या ओव्हर मधील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने साहिल पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या प्रकारे पिक केलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये लांब बाउंड्री आहे आणि त्याच्याच मुळे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. संधी निर्माण झाली होती एक धडाकेबाज फलंदाजाला बाद करण्याची, परंतु त्या संधीचं सोनं काही क्षेत्ररक्षकाला करता आलं नाही. झेल सुटला आणि त्याच्यामुळे एक जीवदान देखील सचिनला मिळालं आणि या 2 धावांनी धाव संख्या आता होते धाव फलकावर 17. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला भन्नाट वेग या चेंडूला पाहायला मिळाला. बघा 2 मोठे फटके आलेले आहेत तुमच्या बॅटमनना. त्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेटला देखील वाव देणं तितकंच गरजेचं. 3 चेंडू झालेत या षटकातील. 17 धावा देखील झाल्यात. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र बॅटची एज लिडिंग एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडू गेलेला आहे आणि एक धाव. या एका धावेने स्ट्राईक रोटेट पूर्ण होते. डावखुरा आणि उजवा जोडी अशी आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा उजवा आणि डावा फलंदाज जेव्हा असतात क्रीजवर तेव्हा रणनीती ह्या सातत्यानं आपल्याला बदलताना दिसतात आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय गलीला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंटला कव्हरला देखील आपल्याला क्षेत्ररक्षक दिसतोय. ते मात्र संधी निर्माण झाली की काय, परंतु नाही. चेंडू अगदी क्विक आउटफील्ड आणि वेगानं जातोय. फाईन लेगला क्लिअर करत चौकार. 4 धावा. तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 22. 5 चेंडू झालेत या षटकातील. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. व्हॉट अ बॉल. विकेट किपरने मात्र चुकी केली. भन्नाट वेग या चेंडूला होता. 22च्या माध्यमातून येतोय अप्रतिम चौकार. सहाय्याने आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. गोलंदाज आपल्या यष्टीरक्षकावरती नाराज आहेत कारण की अगदी चांगला चेंडू होता, परंतु जिथे धाव मिळू शकली नसती तिथे मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळाल्यात. आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर श्री गणेश नागावे संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 26. आता काय रणनीती असेल, कारण की दोनही षटक जर आपण पाहिलं तर धावा या चांगल्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये विशालच्या षटकात आल्या होत्या 15. त्यानंतर साहिलच्या या षटकामध्ये देखील आलेल्या आहेत 11 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर विक्रांत. मन्नाचे राजे चषक वेळी 2024
अतिशय सुंदर अशी देखणी स्पर्धा, देखणं आयोजन आणि नियोजनबद्ध आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र भन्नाट वेग, पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र काय होईल, परंतु एक धाव 22च्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. ज्या वेगात गोलंदाजी करतायत विकेट किपर थोडेसे दडपणामध्ये आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. विक्रांत पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल. कारण की ज्या वेगामध्ये गोलंदाजी करतोय थोडंसं कलेक्शन किपर कडनं योग्य प्रकारे होत नाहीये. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती विक्रांत. राऊंड विकेटने समीर साठी. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सचिनच्या बॅटमधनं धावा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बरसताना पाहायला मिळाल्यात, परंतु तोच दुसऱ्या अँगलनं आपण पाहिलं तर समीरचा विचार केला तर फक्त एक चौकार आलाय समीरच्या बॅटमधनं. 5 वरती नाबाद आहे. एक एकेरी धाव देखील आलेली आहे समीरच्या बॅटमधनं. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला एक्झिक्युशन जरूर पाहायला मिळालंय. चेंडू गेलाय वन बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. बॉल प्लीज. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 1 रन आली होती, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती अगदी चांगल्या प्रकारे फलंदाजाने खेळलं. अर्थातच समीरनं चर्चा आपण समीरची करत होतो की का स्लो आहे अजूनही, परंतु समीरने कदाचित ते अगदी मनाशी घेतलं आणि त्यानंतर अप्रतिम चांगला देखणा फटका आला समीरच्या बॅटमधनं आणि या चौकाराने 31 धावा आता लागल्या गेल्यात धाव फलकावर. दातिवरे संघाचा कर्णधार आपण तयारीमध्ये राहायचंय. यातील विजेत्या संघासोबत आपली लढत होणार आहे. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विक्रांत. ते मात्र चांगला बॉल तितक्याच चांगल्याच प्रकारे खेळून काढल्या. चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव घेतल्या. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला पुन्हा एकदा स्टंप वरती डायरेक्शन काही देऊ शकले नाही विकेट किपर आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकलात निराश आहेत किपर. इथे आपण पाहतोय 2 रननी धाव फलक पुढे वधारतोय आणि या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 33 धावा. विराथन खुर्द आपण आलात. खूप चांगलं क्रिकेट इथे आम्हाला दाखवलं. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा विक्रांत घेऊन तयार. इथे मात्र आपण पाहतोय खूपच लेग साइडच्या बाहेर गेलेला हा चेंडू वाईडच्या माध्यमातून येतोय आणि एक्स्ट्रा धाव देखील इथे जोडली गेली आहे. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज विक्रांत. गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल. ऑफ स्टंप वरती मात्र मारा केला होता. बॅट आणि बॉलचा समन्वय काही झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला. आतापर्यंत डॉट बॉल जर आपण या इनिंग मध्ये पाहिले 5 डॉट बॉल आतापर्यंत आलेत. याचाच अर्थ काय प्रत्येक उर्वरित चेंडूवरती धाव जमवण्यामध्ये यशस्वी फलंदाज झालेत. इथे मात्र काय झालेला आहे अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर डॉट बॉलने षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या 3 षटकांच्या खेळानंतर श्री गणेश नागावे या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे बिनबाद 34. मीटिंग जास्त करू नका.
तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34. शेवटचा आणि अंतिम षटक आता मार्गस्थ होत आहे. कुठल्या गोलंदाजावरती आता जबाबदारी दिली जाईल. सचिनचा वैयक्तिक स्कोर जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअली अगदी चांगली कामगिरी करतोय. 17 वरती नाबाद आहे आणि त्याला चांगली साथ समीर देताना खेळ दिसतोय. समीर देखील आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युट करतो आपल्या टीमसाठी. 11 वरती नाबाद समीर देखील आहे. अंपायर थोडस वॉर्न करा. बराच वेळ तिथे घेतला जातोय. प्लीज, वी डोंट हॅव इनफ टाइम. आणि मग आयोजकांनी जर काही कारवाई घेतली तर त्याला सर्वस्वी तुमचा संघ जबाबदार असू शकतो. तेव्हा फील्ड लावण्यात जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. राज गोलंदाजी मार्कवर. 3 षटकं झालीत आणि 34 धावा या झाल्यात धाव फलकावर. बघा, कर्णधार कोणीही एक असावा. 11 जणांनी जर फिल्डिंग लावली तर मग त्या कर्णधार पदाला अर्थ राहत नाही. कारण की या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अगदी वेगानं खेळावं लागतं. षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल इथे मात्र जातोय. नो बॉल. बीमर करतोय बीमार. बोनस स्वरूपात मिळत आहेत इथे 5 धावा. आता पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटचा निश्चितपणे फलंदाजासाठी असेल. फ्री हिटची संधी इथे दौडून आली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चेंडू गेलेला आहे सरळ स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. सर बॅटर्स कॉल आहे. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर साठी. अंपायर कॉल आहे. थँक्यू. सर इट इज फॉर बीमर. अगदी फेअर योग्य प्रकारे चेंडू जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. अँड रिव्ह्यू फेल. कमरेच्या वरती मात्र चेंडू नव्हता. धाव संख्या जर आपण आता पाहिलीत तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 4-5-45. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज राज तयार. गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल फुलटॉस चेंडू होता. अलॉंग द ग्राउंड मैदानाला लगत मात्र चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा ना करता दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवर आणि इथे मात्र दगा फटका झाला आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला आता माघारी परतावं लागतंय. समीर गॉन बॅक टू द डगआउट. इथे करा प्लीज. इथे जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 46. 46 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता या 4 चेंडूंमध्ये एक्झॅक्ट टोटल काय होईल, कारण की सद्यस्थितीला जर आपण सद्यस्थितीला जर आपण पाहतो तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 46. 46 धावा. 2 चेंडू झालेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फुलटॉस बॉल बिग हिट करण्याचा इथे प्रयत्न केलाय. नोचे संकेत पंचांकडून आले आहेत आणि इथे काय झाली आहे तर 2 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्यात.
नोच्या आपण पाहिलं तर नोची 1 रन प्लस 2 पळून काढलेल्या धावा आहेत आणि या धावांनी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 49 49 धावा. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटची संधी आता दौडून आली आहे समीरसाठी. एक समीर गेला तर दुसरा समीर आलाय. समीर हवा का झोका. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. फ्री हिटची संधी फलंदाजासाठी. सचिन टू समीर. ते मात्र फ्री हिटचा बॉल होता. चांगल्या प्रकारे खेळलाय. पॅडल स्वीप जरूर इथे केलं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. इथे मात्र चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 53. 53 धावा या लागल्या गेल्या आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअपला मात्र फिल्डर तिथे येत आहेत. 2 पूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील संकेत दिसतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. अशा एकत्रितपणे 3 धावा इथे पाहायला मिळाल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 56. अब तक 56. 4 चेंडू झालेत. राज इथे मात्र जायबंदी होताना आपल्याला दिसला. त्यानंतर त्याचं षटक पूर्ण करताना सचिन दिसतोय. एक्सपेन्सिव्ह ठरली ही ओव्हर. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन सचिन तयार. बघा जेव्हा एखादा गोलंदाज बॅन होतो त्याला मात्र पंच चक गोलंदाज म्हणून काढतात. त्यानंतर एक दडपण निर्माण होतं गोलंदाजी करणाऱ्या संघावर. आता गोलंदाजी द्यायची तर कोणाला द्यायची. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. फुलटॉस चेंडू होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे झालाय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेला. 1 धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे प्रयत्नामध्ये आहेत आणि दुसरी धाव देखील इथे परिपूर्ण केली आहे. पुन्हा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. अगदी योग्य बॉल. या षटकातील आता शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 58. 58 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत 2 पण अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध 2 धावा झाल्यात पूर्ण आणि या 2 धावांनी इथे या मोठ्या षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर हायएस्ट टोटल या स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश नगावे या संघाच्या माध्यमातून 60 धावा पूर्ण झाल्यात. 61 धावांचं हे एक मोठं लक्ष ठेवलं गेलंय ते एनसीसी तिगरे या संघासमोर. या 61 धावा बनवल्या जातील का त्याकरिता मात्र फलंदाजांना विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. काय होईल सेकंड इनिंगला ते मात्र ऐकवण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल आता बदल. आपण ऐकणार आहोत प्रमोद शेडगे सरांचा एक गोड आवाज. धन्यवाद.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. घड्याळ जवळजवळ 3:30 वाजून गेलेत. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये एक हायस्ट टोटलकडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या आणि 61 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. श्री गणेश नगावे एनसीसी तिगरे असा सामना आपण पाहतायत. एनसीसी तिगरे टीमला विजय करता आपण पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले की कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते. सामन्याला होते सुरुवात. अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. कधी कधी छोटी टोटल ही खूप काही सांगून जाते आणि पराभवाची चव सुद्धा चाकण्यास भाग पाडते. तसंच कधी कधी मोठी धावसंख्या ही 2-3 षटकांमध्ये 3 षटकांपर्यंत कंप्लीट सुद्धा होते. हे सुद्धा आपण अनुभवलंय. टेनिस बॉल क्रिकेट आता खूप पुढे चाललंय. त्यामध्ये आधुनिक क्रिकेट आलं आणि आधुनिक क्रिकेट आल्यानंतर वेगवेगळे शॉट सिलेक्शन म्हणा, पॉवर प्लेच्या बंधनात 20, 25, 30 धावा येताना पाहायला मिळतात. एक काळ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सनथ जयसूर्याने जे पॉवर प्लेमध्ये बेधडक फलंदाजी करायचा तिथून विस्फोटक फलंदाज हे तयार झाले आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवाग यावेळेला भारतीय संघातून ओपनिंगसाठी आला आणि त्याचा मूळतः हा जन्मच विस्फोटक फलंदाजीसाठी झाला असं म्हणायला हरकत नाही. जसं कसोटी क्रिकेट आपण न्यूझीलंड संघाबरोबर पराभूत झाल्यानंतर बऱ्याच समालोचकांनी सांगितलं आणि खास करून जर आपण पाहिलं तर अजिंक्य राणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा जन्मच हा कसोटीसाठी झाला. हेच फक्त वाक्य आपल्याला पाहायला मिळालं आणि क्रिकेटमधील बेसिक हे नवतरुण मंडळी विसरले आणि भारतीय संघाला व्हाईट वॉश केलं. परंतु पर्थच्या मैदानात ऑस्ट्रेलियन टीमला पराभूतच्या छायेत नेलं आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. तर या मॅचच्या दिशेने 61 धावांचं टार्गेट ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतात बॉटम हँडचा खूप सुंदर वापर केला. नरम हाताने खेळला. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. सेन्सेशनल बॅटिंग करावी लागेल ज्या पद्धतीने सचिनने, समीरने आणि 2 समीर आपण पाहिले. त्यामध्ये सचिनचं अप्रतिम योगदान राहिलं. 25 धावा त्याने कुठल्या आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा खूप मोठ्या प्रमाणात आल्या पहिल्या इनिंगचा विचार केला तर. खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. थोडेसे स्टेप आउट झाले. डिरेक्ट हिट आणि साजिद लाला सर आपलं कॉन्सन्ट्रेशन या वेळेला मात्र खचून दिलं नाही. वेळ घेतला आणि द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. साजिद लाला सर बॅक टू द डग आउट. मिस्टर विक्रांत गॉन. वर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजाने कॉलिंग जरूर केलं होतं यात मात्र शंका नाहीये. परंतु विक्रांत थोडेसे पोहोचण्यासाठी वेळ झाला आणि डिरेक्ट हिट आपण पाहू शकता. एस्टॅनवर जाऊन चेंडू आदळला. टॉस बॉल ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इथे विकेट मिळेल की काय थर्ड अंपायर रेफर केले गेले. नितेशजी कदम यांना यावं लागेल ऑन स्क्रीन. सिद्धार्थ कदम एक चांगले टेक्निशियन आपण पाहू शकताय. स्वतः डिजिटल स्कोररची भूमिका निभावतायत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून विपुल पंडुलकर यांनी टाकलेला विश्वास आणि शुभमजी पाध्ये यांचं जेव्हा बॉन्डिंग झालं खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर ओळख निर्माण झाली आणि या विभागामध्ये प्रोलिंग स्पोर्टचा उदय झाला. कधी कधी आपल्या क्षेत्रामध्ये सॅक्रिफाईस करणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट असते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. माणुसकीचं नातं हे रोवलं पाहिजे. प्रत्येक वेळेला पैसाचा धावून येईल असं नसतं. कधी कधी माणुसकीचं नातं सुद्धा आपल्याला विचार करण्यास भाग पाडलं जातं. आजकाल लोक माणुसकीचं नातं विसरत चाललेत.
OUT आउट. काय 2 रनआउट यावेळेला पाहायला मिळाले. ही श्री गणेश नगावे टीमची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. खूप चांगलं डिरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सलीम मिडॉनला आपण पाहिलं, तिथून फेकी केली, त्यावेळेला विकेट मिळाली विक्रांतची. आता इथे जर आपण पाहिलं तर विशाल डकवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. सचिनकडे आज अशाभूत नजरेने पाहायला मिळेल का? होप्स आहेत ते मात्र वाढताना पाहायला मिळतील का? अपेक्षा भरपूर असतील, कारण जेव्हा तुम्ही आपल्या गावाच्या नावासाठी खेळता त्यावेळेला भरपूर काही आपल्या पाठीराख्यांकडून अपेक्षा असते की सचिनने आज चांगली बॅटिंग करावी, विक्रांतने चांगली बॅटिंग करावी, विशालने चांगली बॅटिंग करावी, साहिलने चांगली बॅटिंग करावी, म्हणजे आज ऑल टीमने चांगला खेळ करावा, हे पाठीराख्यांकडून खूप चर्चा होत असते. परंतु प्रत्येकाचा वेगवेगळा दिवस आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही तुमच्या अंगीकृत असायला हवी. संघाची धावसंख्या 1. दातिवरे संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचं. यानंतर नेक्स्ट मॅच चा टॉस आपण पाहणार आहोत. टॉस बॉल जरूर होता. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय, दूर आहेत क्षेत्ररक्षक आणि त्या गॅप मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता सुरेख फटका पाहायला मिळाला. वी फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपकच्या. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली, लगातार 2 बॉलवर 2 आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. चौथ्या बॉलवर आपण पाहिलं तर चौकार आला आणि पहिलं षटक ध्रुवेश 5वा बॉल घेऊन येईल. अप्रतिम आतमध्ये येणारा चेंडू होता. काय फिल्डर त्या ठिकाणी बॉडी लँग्वेज त्यांची पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. तुमची थिंकिंग बी पॉझिटिव्ह सहित तुम्ही मैदानात उतरणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये लेझी राहून तुम्हाला चालत नाही. पॉवर प्ले जर असेल तर 30 यार्ड सर्कलमध्ये प्रत्येक फिल्डरला या शार्प माइंडने फिल्डिंग करावी लागते. बारकाईने त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे कॉलिंग जरूर चांगलं झालं. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. ध्रुवेशचं एक यशस्वीरित्या षटक पाहायला मिळाला, सफल षटक म्हणता येईल. 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 56. 18 बॉल आणि 56 रन्स हे सामन्याचं समीकरण. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया कॅन्डीला. पहिला आपण पाहिला आणि 5 धावा. इंडिव्हिज्युअल तर विकेट ध्रुवेशला मिळाली नाही, परंतु चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 5चा इकॉनॉमी बाळगला. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज सागर. चेंडू आपण पाहिला विकेट किपर कडून झाली गफलत आणि त्याचा नतीजा त्याचं भुगतान करावं लागलं. 4 धावांवर प्लस वाईट अशा पद्धतीने 5 धावा मिळतील या चेंडूवर. 10 रन्स स्कोर कार्डवर. पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहू शकतायत लॉंग स्टॉप रिझनला क्लिअर होताना चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर त्या ठिकाणी जरूर झुकले गेले होते, परंतु कोणत्याही प्रकारचं चेंडूला स्टॉप केलं नाही. इथून संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आणि इथे मात्र कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळते. सचिन सारख्या खेळाडूची मात्र जरूर कॅच ड्रॉफ्ट होते, म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये सचिन काही उमेद घेऊन येईल का, आशेचा किरण घेऊन येईल का या संघासाठी. दातिवरे टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल. 2 हात करेल कोणता संघ पुढे येईल याकडे लक्ष असेल. पंचांकडे हलकीशी अपील जरूर केली गेली होती.
उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. विनर टीमला खेळावं लागेल. दातिवरे टीम बरोबर SP बॉयज वेडी या टीमला बाय मिळाले. पहिल्या पोल मध्ये सुद्धा आपण पाहिलं द्वारकामाई चिखलपाडा या टीमला बाय मिळाली होती. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळले गेलेत. फिल्डर त्या ठिकाणी फाईन लेगच्या पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील. वन बाउन्सने तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 या धावसंख्येवर 12 रन्स. बॉल फेकून झाले ते 3. चांगलं सागरने कमबॅक केलंय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि वेळेनुसार तुम्हाला मात्र बदलावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सागर आपल्या वेगेचा जरूर फायदा उचलतोय, अचूक टप्प्यावर चेंडू ठेवतोय आणि ही तुमची कलात्मक गोलंदाजी आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, तिथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. सचिन आपल्या संघाला घेऊन जातोय. 13 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5 बॉलचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. NCC तिगरे टीमला अजून सुद्धा विजयासाठी 48 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल मध्ये 48. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे झुकले होते फिल्डर, परंतु त्यांना बीट करत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा संघर्षाचा चौकार. संघाची धावसंख्या 17, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 44 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण. नाही त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत ते वॉचिंग करतायत, त्या सर्व श्रोत्यांचं करूया आपण सुस्वागतम. 44 रनची नितांत गरज आहे. 22च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल NCC तिगरे या टीमला आणि तेवढं पोटेन्शियल असल्यामुळे या धावा होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह सुद्धा पाहायला मिळतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला. एक फिरकीपट्टू गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर धीरज. फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर असे फिरकीपट्टू म्हणून जे उदयास आले. एक काळ असा होता MRIच्या बॉलवर जास्तीत जास्त फिरकीपट्टूंचा बोलबाला राहायचा, तेव्हा एवढा वेग आणि अचूक टप्पा तर आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळाला नाही. आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्स लेवलने ते चांगले क्रिकेट खेळले. हा बॉल वाईटचा इशारा येत असताना साजिद लाला सरांकडून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18. येणारे बॉल आहेत अजून सुद्धा 11 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात खेळलं गेलं. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 19. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा आवश्यकता. ऑन साईडला जरूर खेळला गेला. फ्लिकचा फटका आहे. डीप विकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर संत गतीने सुरुवात झाली. तिसऱ्या षटकांपर्यंत आता खेळ बहरला गेलाय. 5 रन्स पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ध्रुवेशने
जरूर केली आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत धीरज चांगली गोलंदाजी करतोय. सुपर डिलिव्हरी, पंचांकडे दाद मागितली परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल. यावेळेला ऑन साईडला त्या रेंज मध्ये आला, सरळ चेंडूला पाठवलंय. वन बाउन्सने चेंडू क्लिअर होणार नाही. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. अगदी दोन मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झाला, 7 बॉल आहेत आणि 40 रनची आवश्यकता. केला गेलाय परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते बॉलची आणि इथून डीप मिड विकेटला कोणतीही मिस्टेक करणार नाहीये फिल्डर. गुड कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. 3 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या 22, येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 39 ची आवश्यकता. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर एक धाव अर्जित केली जाते सचिनच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करणारा संघ श्री गणेश नगावे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत परंतु आता हंगामाला सुरुवात झाली. काही खेळाडूंची प्रॅक्टिस नसावी कारण अचानक पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे काही शीत ओलसर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पिच लवकरात लवकर बनत नाही आणि अशा वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. साहिल पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, स्पायसी बॉलिंग. संघाची धावसंख्या 29. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला बॉल. या वेळेला मात्र थोडासा खराब होता परंतु चांगला स्टॉप केला त्या ठिकाणी हा बॉल आणि तिथे जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकलात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन श्री गणेश नगावे टीम. आणि तेवढंच कौतुक आहे ते एनसीसी तिगरे टीमने
या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.